नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून इथं भरती निघालेली आहे. त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो. कोणती कोणती पदं असणार आहे, किती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, ओके, शैक्षणिक पात्रता काय असं संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. याची अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, तर शेवटपर्यंत बघायचं आहे या व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब्स घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअपला फॉलो करायला विसरू नका. तिथं पण डेली अपडेट वगैरे पण तिथं तिथं फॉलो करून घ्यायचं. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक भेटून जाईल मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता जी आर आलेला आहे मित्रांनो, सांस्कृतिक कार्य संचालय आणि क्षेत्रीय कार्यातील 57 नियमित पदांचा प्लस बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्याव्यात 22 मनुष्यबळ सेवांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून मित्रांनो. या 6 जून 2025चा जी आर असणार आहे. तर याचा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आता. प्रस्तावना वगैरे आपण काय दिलेली आहे, ओके, त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना वगैरे आता जाणून घेऊ. आता इथे प्रस्तावना दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेले मिळतात त्यांनी उपनिर्दिष्ट क्रमांक 1 व 2 येथील अनुक्रमे दिनांक 23/3/2006 ते 9/11/2012 या शासन निर्णयांचे पर्यटन, सांस्कृतिक आणि कार्य विभागांच्या अधीनस्थ सांस्कृतिक कार्य संचालक या क्षेत्रीय कार्यालयामध्ये संवर्गनिहाय 1986 पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. संदर्भ क्रमांक 3 येथील 14/1/2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट ड संवर्गामधील मंजूर पदांच्या 25% पदे निरसित करण्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य संचालयांच्या स्थापनेवरील गट ड मधील रोनियो चालक संवर्गातील 1, त्याच्यानंतर रंगमंच संवर्गातील 2, त्या पडदे उडवणारे संवर्गातील 1 अशी एकूण 4 पदे या विभागाच्या संदर्भ क्रमांक 6 येथील 30/12/2020च्या शासन निर्णयामध्ये निरसित करण्यात आली आहे. ओके, सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा या रीतीने वित्त विभागांच्या पदांच्या आढाव्यांच्या सूचनांनुसार सांस्कृतिक कार्य विभागांच्या अधीनस्थ सांस्कृतिक कार्य संचालयांच्या स्थापनेवरील एकूण 82 पदे मंजूर होती मित्रांनो. सांगण्यात आलेले 82 पदे मंजूर होती. ओके, तर वित्तीय विभागाने संदर्भ क्रमांक 4 पद येथील अनुक्रमे 11/2/2016 व दिनांक 29/6/2017च्या शासन निर्णयामध्ये प्रशासकीय विभागातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत निर्देश आला आहे. त्यानुसार विभागाने 79 पदांचा सुधारित आकृतीबंध वित्त विभागामार्फत उच्चस्तरीय सचिव समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला असता उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 30/10/2023 रोजीच्या बैठकीत निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागांच्या अधीनस्थ सांस्कृतिक कार्य संचालयांच्या स्थापनेवर नियमित 51 पदे व 6 नवनिर्मित पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावे. त्यासाठी तर 22 मनुष्यबळ सेवा याप्रमाणे सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. सदर सुधारित आकृतीबंधांचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. आता इथे कोणते कोणते पदे असणार, कोणत्या याच्यातले असणारे बघूया. शासन निर्णय, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीनस्थ सांस्कृतिक कार्य संचालयांच्या स्थापनेवरील सोबतच्या विवरणपत्र अ ब क ड मध्ये आपल्या दर्शवल्यानुसार एकूण 57 नियमित पदे, ओके, 51 नियमित पदे व 6 नवनिर्मित पदे असणारे मित्रांनो, टोटल 57. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला बाह्य सूत्रांद्वारे 22 मनुष्यबळ सेवा म्हणजे 79 सुधारित आकृतीबंध पदांसाठी तर मान्यता दिलेली आहे. विवरणपत्र ब मध्ये 14 पदे निश्चित करण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आपण विवरणपत्र अ ब दोघी बघणार अ ब क ड, ओके सगळे. ओके, विवरणपत्र ड मधील आपल्याला वाहन चालक, शिपाई, चौकीदार, सफाईगार, माळी या संवर्गातील मृत ठरवण्यात आला असल्याने पदावर कार्यरत व्यक्तींची पदोन्नती, सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, अन्य कोणत्याही कारणामुळे पद रिक्त झाल्यानंतर ते पद आपोआप रद्द होतील. त्याच्यानंतर मित्रांनो, सदर पद हे रिक्त झाल्यानंतर ते विवरणपत्र क मध्ये दर्शविलेले मनुष्यबळांची संख्या बाह्य यंत्रणेकडून घेण्यात मान्यता देण्यात येत आहे. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना 27/4/2022च्या शासन निर्णयातील सूचनांचे तसेच वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यासाठी आपल्याला जबाबदारी संचालक सांस्कृतिक कार्य संचालक यांची राहील मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे.
आता इथं आपण कोणते कोणते पदे आपण ते पण इथं बघून घेऊया. काय काय पगार असणार आहे, काय असणार आहे, काही नाही. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला शासन निर्णय पर्यटक सांस्कृतिक कार्य विभाग. याच्यामध्ये 6 जून 2025 चे विवरणपत्र अ मध्ये नियमित पदे. ओके. याच्यामध्ये दिलेले सध्याचे पदनाम, गट कोणतं असणार आहे, वेतन संरचना आणि प्रचलित आकृतीबंध मंजूर पदे आणि उपसमितींच्या मान्यतेनुसार मंजूर पदे व सुधारित पदनाम. त्यानंतर इथं उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता इथं दिलेली आहे. आता यावर इथं बघणार आहोत एक संचालक पद असणार, त्यासाठी गटाची भरती असणार आहे. पगार S25 असणार आहे. 78,800 पासून 2,09,200 रुपये एवढा पगार आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मंजूर आपल्याला एक पद असणार आहे. ओके. त्यानंतर इथं सहसंचालकसाठी गटासाठी भरती असणार आहे. S20 सॅलरी बेस असणार आहे. 56,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळत आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आता. सहाय्यक संचालक गट ब राजपत्रित असणार आहे. याच्यामध्ये S16 इथं सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं 44,900 पासून S16 सॅलरी बेस 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यात आपल्याला बघायला मिळतं 4 पदे मित्रांनो. ओके. रोटेट करून घेतो, चुकला. ओके. 4 पदे आपल्याला असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेखा अधिकारीसाठी असणारी वॅकन्सी गट ब राजपत्रितसाठी S16 सॅलरी असणार आहे. 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी असणार. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. ओके. याच्यामध्ये मित्रांनो कार्यकारी अधिकारीसाठी गट ब ची भरती राजपत्रित पद असणार आहे. S15 सॅलरी असणार आहे. 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे. 6 पदे असणार आहे. 6 + 3 पहिले 6 होते, प्लस अजून त्यामध्ये 3 ऍड केलेले आहे, म्हणजे इथे 9 पदे इथे घेण्यात येणार आहे. 6 + 3 9 पदे इथे असणार आहे. ओके. सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारीसाठी गट ब ची भरती राजपत्रित पद S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300. याच्यामध्ये आपल्याला एक पद असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यक लेखा अधिकारी गट ब ची भरती गड राजपत्रित आपल्याला इथं पद असणार आहे. ओके. राजपत्रित म्हणजे ग्रॅज्युएटेड असतं. त्याच्यामध्ये आपल्याला इथं सॅलरी असणार आहे S15 41,800 पासून 1,32,300. याच्यामध्ये आपल्याला 4 पदे बघायला मिळतात. त्यानंतर याच्यात आपल्याला उच्च श्रेणी लघुलेखन मराठीसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. गट ब ची भरती असणार आहे. अराजपत्रित पद असणार आहे. याच्यामध्ये S16 सॅलरी असणार आहे. 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. त्यानंतर अधीक्षकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. गट ब ची भरती असणार आहे अराजपत्रित. याच्यामध्ये आपल्याला S13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. आपल्याला टोटल इथं पदं बघायला मिळतात 4. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 8 अधीक्षक, 8 पदाचे 8 पदं असणार आहे टोटल. पहिले 4 होते, पण त्यांनी 8 केली आता. ओके. म्हणजे हे धोरण असणार आहे याच्यामध्ये. ओके. शाखा अधीक्षकसाठी पण असणार आहे. गट ब 13 S13 सॅलरी असणार आहे. 4 पद असणार आहे. ओके. म्हणजे इथं राजपत्रित याच्यामध्ये आपल्याला सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400. ओके. याच्यामध्ये 4 पद आणि त्याच्यामध्ये 4 पद म्हणजे एकूण इथं 8 पद असे. ओके. लेखपालसाठी गट ब ची भरती अराजपत्रित पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला S13 सॅलरी बेस असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. ओके. व्यवस्थापकसाठी एक वॅकन्सी असणार आहे. गट ब ची भरती अराजपत्रित S13 सॅलरी बेस असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यात एक पद बघायला मिळतात. सहाय्यकसाठी इथं गट क ची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला आणि वरिष्ठ लिपिक रोखपालसाठी इथं गट क ची भरती असणार आहे. याच्यामध्ये सेट सॅलरी बेस असणार दोघांना 25,500 पासून 81,100 आहे. याच्यामध्ये आपल्याला 8 पद बघायला मिळतात ते. ओके. सहाय्यकमध्ये आणि एक लिपिकमध्ये 1 पद, म्हणजे हे टोटल इथे 9 पद असणार दोघांना मिळून. लघु टंकन लेखनसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये गट क ची भरती S8 सॅलरी बेस असणार आहे. 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. ओके. भांडारपालसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी गट क ची भरती असणार आहे. S8 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 25,500 पासून 81,100. ओके. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. ओके. ध्वनी तंत्रज्ञासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. गट क ची भरती असणार आहे. S7 आपल्याला इथं आपल्याला हे असणारे पगार 21,700 पासून 69,100 रुपये एवढी आपल्याला इथं सॅलरी बघायला मिळते. तर एक पद असणार आहे. ओके. त्यानंतर आता इथं जे पद असणार आहे आता दोघा पदांमध्ये लिपिक टंकलेखन आणि मराठी टंकलेखनसाठी गट क ची भरती. ओके. S6 सॅलरी बेस हे दोघां पदांमध्ये 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 9 पद असणार आहे. लिपिक टंकलेखनसाठी, मराठी टंकलेखनसाठी 1 पद असणार आहे. ओके. त्यासाठी एकूण 10 पदे असणार आहे. ओके. 10 + 3 इथं पदे काढण्यात येणार आहे. ओके. त्याच्यात 10 + 3 नवीन पदे लिपिक टंकलेखनची असणार आहे. त्याच्यात आपल्याला 10 + 3 म्हणजे 13 पदे असणार आहे लिपिक टंकलेखनसाठी. ओके. टोटल इथं बघू शकतो तुम्ही पदे
51 होते पहिले, मग 57 पदे प्लस एक असणार आहे. 51 जुने आणि 6 नवीन पदे. ओके, अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर आता इथं बघू शकता आपण आता विवरणपत्र ब मध्ये निरसित करण्यात आलेली पदे. ओके. निश्चित करण्यात आलेली पदांमध्ये आता बघूया पदसंख्या किती असणार आहे. जे की आता असणार आहे सहाय्यक लेखा परीक्षेसाठी 1 वॅकन्सी, वरिष्ठ लिपिक गटकासाठी 2 वॅकन्सी, तारतंत्री गटकासाठी 1 वॅकन्सी, 20 तंत्री गटकासाठी 1 वॅकन्सी, सहाय्यक ध्वनी तंत्रज्ञासाठी गट मध्ये 1 वॅकन्सी, नाईकसाठी गड्डसाठी 1 वॅकन्सी, शिपाईसाठी गड्डसाठी 3 वॅकन्सी, सफाई कामगारसाठी गड्डसाठी 2 वॅकन्सी, चौकीदारसाठी चौकीदारसाठी 1 वॅकन्सी आणि रंगमंच सहाय्यकसाठी गड्डमध्ये 1 वॅकन्सी. एकूण 14 वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला विवरणपत्रक बाह्य स्रोतांद्वारे घेण्यातील सेवा. आता मनुष्यबळ इथं घेण्यात येणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे, म्हणजे चांगली पॉझिटिव्ह असणार याच्यामध्ये. वाहन चालक गटकासाठी 3 वॅकन्सी, दप्तरी गटसाठी 1 वॅकन्सी, शिपाईसाठी गड्डसाठी 6 वॅकन्सी, चौकीदारसाठी गड्डसाठी 4 वॅकन्सी, सफाईगारसाठी इथं गड्डसाठी 2 वॅकन्सी, माळीसाठी गड्डसाठी 1 वॅकन्सी, बहुउद्देशीय कार्य समन्वयकसाठी इथं 3 नवीन वॅकन्सी असणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 2 वॅकन्सी. टोटल 22 पदे. ओके. त्यानंतर विवरणपत्र आपण ड बघूया. आता मृत संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या. आता मृत संवर्गामध्ये किती पदे खाली बघूया. वाहन चालक गटकासाठी 1 वॅकन्सी, शिपाई गड्ड एक एक पद सेवानिवृत्तीवर असणार आहे, ते 3 पद खाली आहे. चौकीदार गड्डसाठी 1 पद खाली आहे. सफाईगार गड्डसाठी 1 पद खाली आहे आणि माडी गड्डसाठी सेवानिवृत्तीसाठी 1 पद चालू. टोटल ते 8 वॅकन्सी. ओके. अशा पद्धतीचा आज जी आर आलेला आहे मित्रांनो. बंपर भरती याच्यामध्ये निघणार आहे लवकरात लवकर. चांगली पॉझिटिव्ह आहे. पगार पण सगळ्यांना इथं खास पगार बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही. पगार पण इथं चांगल्या प्रकारे इथं पगार बघायला मिळतोय मित्रांनो. त्याचा जो आज जी आर आलेला आहे मित्रांनो, याची अजून भरती वगैरे अजून जाहीर झालेली नाही. याचा फक्त जी आर आलेला आहे. तर लवकर त्याची आता अपडेट पण येणार आहे मित्रांनो भरण्यासाठी पदांसाठी. तर तुम्हाला आता मी पदं वगैरे दाखवलेली आहे. कोणते कोणते पदे अभ्यासाला लागून जायचे. आपल्या प्रॅक्टिस वगैरे करा. टायपिंगवाले असाल, कोणी पण असाल, आपल्याला ते प्रॅक्टिस वगैरे करायची. जी भरती येईल मित्रांनो, नोटिफिकेशन आली की लगेच तुमच्या समोरचा व्हिडिओ सादर करणार आहे मित्रांनो. ओके. तोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिसमध्ये राहायचं मित्रांनो. 2 ते 3 महिन्यामध्ये याची भरती जाहीर होणार आहे. लवकर बंपर भरती याच्यामध्ये येणार आहे मित्रांनो. 80-79 पदांसाठी चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे. ओके. त्याच्यात जास्त मित्रांमध्ये आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला असेल लाईक करा. आणि तुम्हाला जर माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी तुम्ही मला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो. तुम्ही सेंड करून द्या. तर याची आपल्याला त्याची लिंक जी होईल तर मी सगळ्या चॅनलवर अपलोड करतो. जसं की टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी सगळीकडे मी नोटिफिकेशन देतो. सगळे चॅनलला आपले सगळे तिथं पण फॉलो करून ठेवायचे आणि तो जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून याची अपडेट वगैरे आली जसं की तुम्हाला याचा व्हिडिओ बघण्यात येईल मित्रांनो. ओके. तर जास्त मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत लाईक करा व्हिडिओला. जय हिंद.